नमस्कार मित्रांनो, आज आपण NCERT इयत्ता 7वी मधील विज्ञान सायन्स चॅप्टर 1 शिकणार आहोत। चॅप्टर 1 चं नाव आहे न्यूट्रिशन इन प्लांट, म्हणजे काय की वनस्पतीमध्ये पोषण। इन क्लास 6 यू लर्न दॅट फूड इज इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम। म्हणजे इयत्ता 6वी मध्ये तुम्ही शिकला की अन्न हे सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे। You also learn that carbohydrate, protein, fats, vitamin and minerals are component of food. म्हणजे कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बोदक, प्रथिन, चरबी, जीवनसत्व आणि खनिज हे अन्नाचे घटक आहेत, हे अन्नाचे कंपोनंट आहेत। आणि these components of food are called nutrients। म्हणजे हे जे अन्नाचे घटक आहेत याच घटकाला पोषक किंवा पोषण तत्व असे म्हणतात। आणि हे पोषण तत्व आपल्यासाठी आवश्यक असतात, आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात। अँड नेसेसरी फॉर अवर बॉडी। ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर फूड। प्लांट कॅन सिंथेसिस फूड फॉर देमसेल्फ बट ॲनिमल इन्क्लुडिंग ह्यूमन कॅन नॉट। दे गेट इट फ्रॉम प्लांट ऑर ॲनिमल that eat plant. Thus human and animal are directly or indirectly depends on plant। म्हणजे काय की सर्व सजीवांना अन्नाची गरज असते। वनस्पती स्वतःसाठी अन्न संश्लेषित करू शकतात, परंतु मानवासह प्राणी ते करू शकत नाहीत। ते वनस्पती किंवा प्राणी जे वनस्पती खातात त्यांच्याकडून मिळवतात। अशा प्रकारे मनुष्य आणि प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतो। तर या ठिकाणी बुजोला एक प्रश्न पडलेला आहे की बुजो वॉन्ट टू नो हाऊ प्लांट्स प्रिपेअर देअर ऑन फूड। म्हणजे बुजोला हे जाणून घ्यायचं आहे की वनस्पती स्वतःचे अन्न कसे तयार करतात। त्यानंतर आहे मोड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट, म्हणजे वनस्पतीमध्ये पोषण पद्धती। प्लांट आर द ओनली ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रिपेअर फूड फॉर देमसेल्फ। म्हणजे एकमेव वनस्पती अशा आहेत की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात। बाय यूजिंग वॉटर, कार्बन डायऑक्साईड अँड मिनरल। कशाचा वापर करून, तर पाण्याचा, कार्बन डायऑक्साईडचा आणि इतर खनिजाचा। द रॉ मटेरियल आर प्रेझेंट इन देअर सराउंडिंग। हे जे काय रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, तो आपल्या आजूबाजूती सराउंडिंगमध्ये हा उपलब्ध असतो। द न्यूट्रियन्स enable living organism to build their bodies, to grow, to repair damaged part of their bodies and provide the energy to carry out life process। म्हणजे अन्नामधील हे पोषण घटक सजीवांना त्याचे शरीर तयार करण्यासाठी, वाढण्यास सक्षम करण्यासाठी आणि त्याच्या शरीरातील खराब झालेले भाग दुरुस्त करण्यासाठी आणि जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी ऊर्जा प्रदान करते। Nutrition is the mode of taking food by an organism and its utilization by the body। म्हणजे पोषण म्हणजे जीव आणि त्याचे अन्न घेण्याची पद्धत, शरीराद्वारे वापर। The mode of nutrition in which organism make food themselves from simple substance is called autotrophy। म्हणजे ज्या पोषणाच्या पद्धतीमध्ये जीव साध्या पदार्थापासून अन्न स्वतः बनवतात त्याला ऑटोट्रॉपिक असं म्हणतात। म्हणजे प्लांट जे आहेत ते सर्व प्लांट हे ऑटोट्रॉपिक आहेत। ऑटोट्रॉपिक म्हणजे ऑटो म्हणजे सेल्फ, सेल्फ म्हणजे स्व आणि ट्रॉपस म्हणजे नरिशमेंट म्हणजेच पोषण। देअरफॉर प्लांट आर कॉल्ड ऑटोट्रॉप्स। म्हणूनच प्लांटला ऑटोट्रॉप्स म्हणतात, कारण स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करतात। Animal and most other organism take in food prepared by plant. They are called heterotrophs। म्हणजे प्राणी आणि इतर बहुतेक जीव वनस्पतींनी तयार केलेले अन्न घेतात, त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हणतात। म्हणजे मग इतर ॲनिमल जे आहेत त्याच्यामध्ये मानवसुद्धा, आणि हे सर्व प्लांटवर अवलंबून आहेत, म्हणून त्यांना आपण हेटेरोट्रॉप्स असं म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, इथे पहिलीला एक प्रश्न पडलेला आहे की पहिली वॉन्ट टू नो व्हाय अवर बॉडी कॅन नॉट मेक फूड फ्रॉम कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड मिनरल्स लाईक प्लांट टू। म्हणजे पहिलीला इथं प्रश्न पडलेला आहे की आपली जी बॉडी आहे
ती का अन्न बनवू शकत नाहीत? कशापासून? तर कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि खनिजं इतर पदार्थापासून, या पदार्थापासून आपली बॉडी का फूड बनवू शकत नाही, असं तिला प्रश्न पडलेला आहे. तर त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगा. नाऊ वी मे आस्क वेअर द फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट आर लोकेटेड. म्हणजे आता आपण विचार करू शकतो की वनस्पतीचे अन्न कारखाने कोठे आहे. वेदर फूड इज मेड इन ऑल पार्ट ऑफ ए प्लांट ऑर ओनली इन सर्टन पार्ट. म्हणजे अन्न वनस्पतीच्या सर्व भागामध्ये बनवले जाते की फक्त काही भागामध्ये, हा प्रश्न विचारलेला आहे. हाऊ डू प्लांट ऑब्टेन द रॉ मटेरियल फ्रॉम द सराउंडिंग. हाऊ डू दे ट्रान्सपोर्ट देम टू द फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट. म्हणजे झाडे सभोवतालचा कच्चा माल कसा मिळवतात आणि तो कच्चा माल रॉ मटेरियल वनस्पतीच्या अन्न कारखान्यामध्ये कसे पोहोचवतात, हे इथं प्रश्न आपल्याला दिलेले आहे. त्यानंतर फोटोसिंथेसिस, फूड मेकिंग प्रोसेस इन प्लांट. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. फूड मेकिंग प्रोसेस प्लांटमधली म्हणजे अन्न बनवण्याची प्रक्रिया प्लांटमध्ये कशी आहे ते आपण जाणून घेणार आहोत. लीव्ज आर द फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट. फूड फॅक्टरी कोणती आहे तर ती प्लांटची आहे. लीव्ज म्हणजे पानं ही फूड फॅक्टरी आहे प्लांटची. देअरफॉर ऑल द रॉ मटेरियल मस्ट रीच द लीफ. वॉटर अँड मिनरल्स प्रेझेंट इन द सॉईल आर ॲब्सॉर्ब बाय द रूट्स अँड ट्रान्सपोर्टेड टू द लीव्ज. म्हणजे जमिनीत असलेले पाणी आणि खनिजे मुळाद्वारे शोषली जातात आणि पाण्यापर्यंत पोहोचली जातात. कार्बन डायऑक्साईड फ्रॉम एअर इज टेकन इन. म्हणजे हवेतील कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. थ्रू द टिनी पोर्स प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ लीव्स. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड, हवेतला कार्बन डायऑक्साईड हा पानामध्ये कसा पोहोचवला जातो तर छोटे छोटे छिद्र असतात. टिनी पोर्स कुठे तर पानाच्या सरफेसवर, पानाच्या पृष्ठभागावर. या छोट्या छिद्रामधून कार्बन डायऑक्साईड पानामध्ये प्रवेश करतो. दीज पोर्स आर सराउंडेड बाय गर्ड सेल. मग हे जे काही छोटे छिद्र आहे त्याच्या सराउंडेडमध्ये अवतीभोवती ज्या सेल असतात त्या सेलला गर्ड सेल म्हणतात. सच पोर्स आर कॉल्ड स्टोमॅटा. आणि या पोर्सलाच आपण स्टोमॅटा असं म्हणतो. स्टोमॅटा म्हणजेच रंध्र. तर वर आपल्याला एक सेलचं स्ट्रक्चर दिसत आहे, डायग्राम दिसत आहे. तर बघा, यू हॅव सीन दॅट बिल्डिंग्स आर मेड ऑफ ब्रिक्स. म्हणजे आपण पाहिलं आहे की बुवा इमारती ज्या आहेत तर त्या विटाच्या बनलेल्या असतात. सिमिलरली द बॉडीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ टिनी युनिट कॉल्ड सेल. तशाच पद्धतीने जशी इमारती बारीक ब्रिक्सपासून बनलेल्या असतात तसंच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते एका युनिटपासून बनलेले असतात आणि त्याला आपण सेल असं म्हणतो. सेल कॅन बी सीन ओनली अंडर द मायक्रोस्कोप. ह्या ज्या काही पेशी आहेत त्या फक्त सूक्ष्मदर्शकामधूनच दिसू शकतात. सम ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ ओनली वन सेल. काही जे प्राणी आहेत ते फक्त एकाच पेशीपासून बनलेले असतात. द सेल इज इनक्लोज बाय द देअर थिन आउटर बाउंड्री कॉल्ड द सेल मेम्ब्रेन. म्हणजे पेशी जी आहे तर ती एक थिन पातळ भिंतीपासून बनलेली असते, तिला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. मोस्ट सेल हॅव ए डिस्ट्रिक्ट सेंट्रली लोकेटेड स्पेरिकल स्ट्रक्चर कॉल्ड द न्यूक्लियस. म्हणजे बहुतेक पेशीमध्ये मध्यवर्ती स्थित असं गोलाकार रचना असते आणि या रचनेला आपण न्यूक्लियस असं म्हणतो. आपल्याला फिगरमध्ये हे दिसत आहे. द न्यूक्लियस इज सराउंडेड बाय ए जेली लाईक सबस्टन्स कॉल्ड सायटोप्लाझम. आणि हे जे न्यूक्लियस आहे, केंद्रक आहे, त्याच्या बाजूबाजूला जेली लाईक सबस्टन्स असतात, त्यालाच आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. आता या ठिकाणी बुजोला एक प्रश्न पडलेला आहे. तर कोणता प्रश्न पडलेला आहे त्याचं काय उत्तर तुम्ही देऊ शकता ते कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा.
Bujo want to know how water and minerals absorbed by roots and reach the leaves. म्हणजे बुजोला हे जाणून घ्यायचं की मुळाद्वारे शोषलेलं पाणी आणि खनिज पानापर्यंत कसे पोहोचतात. तर कसे पोहोचतात ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. Water and mineral are transported to the leaves by the vessels which run like pipe throughout the root, the stem, the branches and the leaves. They form a continuous path or passage for the nutrients to reach the leaf. They are called vessels. You will learn more about transport of material in plant in chapter 7 मध्ये. म्हणजे पाणी आणि खनिजे वाहिन्याद्वारे पानापर्यंत पोहोचवली जातात, जी मुळात स्टेममध्ये पाईप्सप्रमाणे चालतात. फांद्या आणि पाणी ते पाण्यापर्यंत पोषक द्रव्य पोहोचण्यासाठी सतत मार्ग किंवा मार्ग तयार करतात. पाणी आणि मिनरल्स जे पाण्यापर्यंत पोहोचवतात तर त्याला आपण व्हेसल्स असं म्हणतो. अधिक माहिती आपण चॅप्टर 7मध्ये याविषयी अधिक जाणून घेणार आहोत. या ठिकाणी पहिलीला अजून एक प्रश्न पडलेला आहे की पहिली वॉन्ट टू नो व्हॉट इज सो स्पेशल अबाउट द लीव्स दॅट दे कॅन सिंथेसिस फूड बट अदर पार्ट ऑफ द प्लांट कॅन नॉट. म्हणजे पहिलीला प्रश्न पडलेला आहे की पानामध्ये इतके विशेष काय आहे की ते फक्त अन्न संश्लेषित करू शकतात परंतु इतर वनस्पतीचे भाग करू शकत नाहीत. तर हा प्रश्न पहिलीला पडलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर काय आहे ते आपण पुढे जाणून घेणार आहोत. द लीव्स हॅव ए ग्रीन पिगमेंट कॉल्ड क्लोरोफिल. म्हणजे पानामध्ये एक हिरवं ग्रीन पिगमेंट असते, त्या ग्रीन पिगमेंटलाच आपण क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य असं म्हणतो. इट हेल्प्स लीव टू द कॅप्चर द एनर्जी ऑफ द सनलाईट. म्हणजे हे ग्रीन पिगमेंट जे आहे ते पानांना सूर्यप्रकाशाची ऊर्जा कॅप्चर करण्यास मदत करते. धिस एनर्जी इज यूज टू सिंथेसिस फूड फ्रॉम कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. सिन्स द सिंथेसिस ऑफ फूड ऑकर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट इट इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. म्हणजे या ऊर्जेचा उपयोग कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून अन्न संश्लेषण करण्यासाठी केला जातो. अन्नाचे संश्लेषण सूर्यप्रकाशाच्या उपस्थित होत असल्याने त्याला प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस असं म्हणतात. फोटोसिंथेसिस म्हणजेच फोटोज म्हणजेच प्रकाश लाईट आणि सिंथेसिस म्हणजे टू कंबाईन म्हणजेच एकत्र करणे. सो वी फाइंड दॅट chlorophyll, sunlight, carbon dioxide and water are necessary to carry out the process of photosynthesis. मग ही प्रकाश संश्लेषणची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला क्लोरोफिल पाहिजेत, सनलाईट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे आवश्यक घटक आहेत फोटोसिंथेसिससाठी. इट इज ए युनिक प्रोसेस ऑन द अर्थ. म्हणजे ही पृथ्वीवरील एक अद्वितीय प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. द सोलर एनर्जी इज कॅप्चर्ड बाय द लीव्स अँड स्टोर्ड इन द प्लांट इन द फॉर्म ऑफ फूड. थस सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सौर ऊर्जा पानाद्वारे पकडली जाते आणि अन्नाच्या रूपात वनस्पतीमध्ये साठवली जाते. अशा प्रकारे सूर्य हा सर्व सजीवासाठी ऊर्जेचा अंतिम स्रोत आहे. कॅन यू इमॅजिन लाईफ ऑन अर्थ इन द अब्सेन्स ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या अनुपस्थितीत पृथ्वीवरील जीवनाची तुम्ही कल्पना करू शकता का? याचे उत्तर कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही द्या. इन द अब्सेन्स ऑफ फोटोसिंथेसिस द वुड नॉट बी any food. The survival of almost all living organisms directly or indirectly depend upon the food made by the plant besides oxygen which is essential for the survival. म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या अनुपस्थितीत कोणतेही अन्न मिळणार नाही. जवळजवळ सर्व सजीवाचे अस्तित्व
प्रत्यक्ष डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली वनस्पतीने बनवलेल्या अन्नावरच अवलंबून असते. बिसाइड ऑक्सिजन विच इज इसेन्शियल फॉर दी सर्वायवल of all organism is produced during photosynthesis. In the absence of photosynthesis, life would be impossible on the earth. प्रकाश संश्लेषण दरम्यान सर्व जीवांची निर्मिती होते. प्रकाश संश्लेषणाच्या अनुपस्थितीत पृथ्वीवर जीवन अशक्य होईल. During photosynthesis, chlorophyll contains cell of leaves. Figure 1.2. In the presence of sunlight, use carbon dioxide and water to synthesize carbohydrate. Figure 1.3. The process can be represented in an equation. म्हणजे फोटोसिंथेसिस दरम्यान पानामध्ये असलेले क्लोरोफिल हे जे आहे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचा वापर करून कार्बोहायड्रेटची निर्मिती करते. ते जे निर्मिती आहे ती आपल्याला खालील इक्वेशनाद्वारे आपल्याला ही माहीत होते. या ठिकाणी दाखवलेलं आहे कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट आणि क्लोरोफिल आणि त्याच्यापासून आपल्याला मिळते कार्बोहायड्रेट आणि ऑक्सिजन. तर अशा पद्धतीनं फोटोसिंथेसिस करून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक लीफ जी आहे त्या लीफची डायग्राम दाखवलेली आहे. त्या लीफमध्ये छोटे छोटे छिद्र असतात, त्याला आपण स्टोमॅटा असं म्हणतो. ड्युरिंग द प्रोसेस ऑक्सिजन इज रिलीज, म्हणजे या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन हा रिलीज होतो. द प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन लीव्स indicated the occurrence of photosynthesis. Starch is also a carbohydrate. या ठिकाणी जे आहे तर आपल्याला स्टार्चची तयार होते. तर स्टार्च म्हणजेच कार्बोहायड्रेट. या ठिकाणी बुजोला एक प्रश्न पडलेला आहे. बुजो हॅज ऑब्झर्व्ड सम प्लांट विथ डीप रेड, व्हायलेट और ब्राउन लीव्स. He want to know whether these leaves also carry out photosynthesis. म्हणजे बुजोला प्रश्न पडलेला आहे की फोटोसिंथेसिस ही जी प्रक्रिया आहे तर ती आपण पाहिलं की ग्रीन लीव्समध्येच ही घडते, परंतु काही वनस्पतीचे पानं लाल तपकिरी रंगाचे आहेत. मग हे त्याला जाणून घ्यायचे की ते पाने असलेली जी झाडे आहेत तर ते प्रकाश संश्लेषण करू शकतात का, असा प्रश्न त्याला पडलेला आहे. तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देऊ शकता का, तर कमेंटमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथे या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे 1.1. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला बुजोला जो प्रश्न पडलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. मित्रांनो, या ठिकाणी बॉक्समध्ये आपल्याला इतर माहिती दिलेली आहे की बिसाइड लीव फोटोसिंथेसिस ऑल्सो टेक प्लेस इन अदर green part of the plant. In green stem and green branches, the desert plant have scale or spine-like leaves. So, to reduce loss of water by transpiration, these plants have green stem which carry out photosynthesis. म्हणजे की पानाव्यतिरिक्त प्रकाश संश्लेषण देखील वनस्पतीच्या इतर हिरव्या भागामध्ये, हिरव्या देठामध्ये आणि हिरव्या फांद्यामध्ये होते. वाळवंटातील वनस्पती बाष्पोत्सर्जनाद्वारे पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी स्केल किंवा मणक्यासारखी पाने असतात. या वनस्पतीमध्ये हिरवे दांडे असतात जे प्रकाश संश्लेषण करतात. की वाळवंटातील ज्या वनस्पती आहेत तर जो हिरवा भाग आहे त्या हिरव्या भागामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया वनस्पती करतात. इथे ॲक्टिव्हिटीज दाखवलेल्या 1.1. टेक 2 potted plant of the same kind. Keep one in the dark for 72 hours and the other in sunlight. म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे 1.1. तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, एकाच प्रकारची 2 कुंडीतील रोपे घ्यायची आहेत. एक अंधारात ठेवायचं आहे किंवा ब्लॅक बॉक्समध्ये ठेवायचं आहे 72 तासासाठी आणि दुसरा सूर्यप्रकाशात ठेवायचा आहे. पर
Perform iodine test with the leaf of both the plant as you did in class 6. Record your result. Now leave the pot which was earlier kept in the dark in the sunlight for 3 to 4 days and perform the iodine test again on its leaves. Record your observation in your notebook. तर ही एक ॲक्टिव्हिटीज आहे. या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण 2 झाडं घ्यायची आहेत आणि एक झाड जे आहे तर ते डार्क बॉक्समध्ये किंवा अंधारामध्ये आणि दुसरं प्रकाशात ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर ही जी ॲक्टिव्हिटीज आहे ही तुम्ही इयत्ता 6वीमध्ये केलेली आहे. तर या चाचणीमध्ये तुम्ही दोन्ही झाडाच्या पानासह आयोडीनची चाचणी करायची आहे आणि तुमचं निकाल रेकॉर्ड करायचं आहे. आणि आता जे भांडे पूर्वी अंधारात आणि सूर्यप्रकाशात 3-4 दिवस ठेवले होते ते सोडायचं आहे आणि त्याच्या पानावर पुन्हा आयोडीन चाचणी करायची आहे आणि तुमची निरीक्षणं तुमच्या वहीत रेकॉर्ड करायची आहे. द लीव्स अदर दॅन ग्रीन अल्सो हॅव क्लोरोफिल. म्हणजेच की जे ग्रीन पानं आहेत त्या व्यतिरिक्त इतर जे रंगाची पानं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल नावाचा घटक असतो. द लार्ज अमाऊंट ऑफ रेड, ब्राऊन अँड अदर पिगमेंट मास्क द ग्रीन कलर. म्हणजे जे लाल, ब्राऊन किंवा अदर पिगमेंटचे असतात, जी पानं असतात तर ते ग्रीन कलरचं मास्क घातलेले असतात. म्हणून फोटोसिंथेसिस वेगवेगळ्या रंगाच्या पानामध्ये सुद्धा ही प्रक्रिया किंवा प्रोसेस ही घडून येत असते. यू ऑफ्टेन सी स्लिमली ग्रीन पीचेस इन पॉन्ड or stagnant water bodies. These are generally formed by the growth of organism called algae. Can you guess why algae are green in color? They contain chlorophyll which give them the green color. Algae can also prepare their own food by photosynthesis. म्हणजे तलावामध्ये किंवा साचलेल्या जलकुंभामध्ये आपण अनेकदा चिखल, हिरवे ठिपके पाहता. हे सामान्य शैवाल अल्गी नावाच्या जीवाच्या वाढीमुळे तयार होतात. तुम्ही अंदाज लावू शकता की शैवाल हिरव्या रंगाचे का असतात. त्यात क्लोरोफिल असते ज्यामुळे त्यांना हिरवा रंग मिळतो. एकपेशीय वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचे अन्न देखील तयार करू शकतात. म्हणजे अल्गी जे आहेत म्हणजे शैवाल जे आहे तर ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते कारण की त्याच्यामध्ये क्लोरोफिल हा घटक असतो. त्यानंतर आहे सिंथेसिस ऑफ प्लांट फूड अदर दॅन कार्बोहायड्रेट. म्हणजे कार्बोदकाव्यतिरिक्त वनस्पती अन्नाचे संश्लेषण कसे करतात. यू हॅव जस्ट लर्न दॅट प्लांट सिंथेसिस कार्बोहायड्रेट थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. द कार्बोहायड्रेट आर मेड ऑफ कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. These are used to synthesize other components of food such as protein and fats. But proteins and are nitrogenous substance which contain nitrogen. From where do the plant obtain nitrogen? आपल्याला माहीत आहे की फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे वनस्पती कार्बोहायड्रेटची निर्मिती करतात. आता कार्बोहायड्रेट जो आहे तर तो बनलेला आहे कार्बनपासून, हायड्रोजनपासून आणि ऑक्सिजनपासून. परंतु प्रोटीन आणि फॅट जे आहे त्या वनस्पती सिंथेसिस कशा करतात तर फॅट आणि प्रोटीन्स साठी जे आहे तर तो नायट्रोजनचीच गरज असते. मग वनस्पती हा नायट्रोजन कुठून मिळवतात तर ते आपण जाणून घेणार आहोत. रिकॉल दॅट नायट्रोजन इन प्रेझेन्स इन अबंडन्स इन गॅशियस फॉर्म इन द एअर. म्हणजे की नायट्रोजन जो आहे तो नायट्रोजन आपल्या हवेमध्ये एअरमध्ये मुबलक प्रमाणात प्रेझेंट असतो. However, plant cannot absorb nitrogen in this form. Soil has contained bacteria that convert gaseous nitrogen into a usable form and release it into the soil. These are absorbed by the plant along with water. Also, you might have seen farmers adding fertilizer rich in nitrogen to the soil.
In this way, the plant fulfill their requirement of nitrogen along with the other constituents. Plant can then synthesize proteins and vitamins. म्हणजे हवेत नायट्रोजन तर मुबलक प्रमाणात असतो, परंतु झाडे या स्वरूपात नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. मातीमध्ये काही जीवाणू असतात जे वायू नायट्रोजनचे वापरण्यायोग्य स्वरूपात रूपांतर करतात आणि ते जमिनीत सोडतात. हे वनस्पती पाण्यासोबत शोषून घेतात. तसेच तुम्ही शेतकऱ्यांना जमिनीत नायट्रोजनयुक्त खते घालताना सुद्धा पाहिले असेल. अशा प्रकारे झाडे इतर घटकासह नायट्रोजनची आवश्यकता पूर्ण करतात. वनस्पती नंतर प्रथिनं आणि जीवनसत्व संश्लेषित करू शकतात. अशा पद्धतीनं नायट्रोजनचा वापर करून वनस्पती इतर जे आहेत प्रोटीन फॅटची निर्मिती करतात. त्यानंतर अदर मोड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट म्हणजे वनस्पतीमध्ये पोषणाच्या इतर पद्धती. देअर आर सम प्लांट विच डू नॉट हॅव क्लोरोफिल. म्हणजे अशी काही झाडे आहेत ज्यात क्लोरोफिल नसते. दे कॅन नॉट सिंथेसिस फूड म्हणजे त्या अन्नाची निर्मिती करू शकत नाहीत. हाऊ डू दे सर्वाईव्ह अँड फ्रॉम व्हेअर डू दे डिराईव्ह न्यूट्रिशन. मग अशा ज्या वनस्पती आहेत त्या कशा जगतात आणि त्यांना पोषण कुठून मिळते. लाईक ह्युमन अँड ॲनिमल सच प्लांट डिपेंड ऑन द फूड प्रोड्यूस बाय अदर प्लांट. म्हणजे मानव आणि प्राण्याप्रमाणे अशा वनस्पती इतर वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर अवलंबून असतात. दे यूज द हेट्रोटॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे हे हेट्रोटॉपिक पोषण पद्धती वापरतात. मग अशा वनस्पतींना आपण हेट्रोटॉपिक प्लांट्स असं म्हणू शकतो. लुक ॲट फिगर 1.5. डू यू सी ए येलो वायरली ब्रँचेस स्ट्रक्चर twining around the stem and branches of a tree. This is a plant called Coscotta amarbeil. It does not have chlorophyll. It takes ready-made food from the plant on which it is climbing. The plant on which it climbs is called host, since it deprives the host of valuable nutrients. म्हणजे आकृतीत तुम्हाला दिसत आहे की झाडाच्या देठाभोवती आणि फांदीभोवती पिवळ्या वायरी फांद्याची रचना दिसते. त्याला आपण अमरवेल असं म्हणतो. ती अमरनेल नावाची वनस्पती आहे. त्यात क्लोरोफिल नसते. ज्या झाडावर तो अमरवेल चढतो त्यापासून अन्न तो घेतो. तो अमरवेल ज्या झाडावर चढते त्याला यजमान म्हणतात, कारण ते मौल्यवान पोषक तत्वापासून वंचित होते. ते जे झाड आहे त्या झाडाला आपण होस्ट असं म्हणतो. Cuscuta is called the parasite. Are we and other animal also a kind of parasites? You should think about it and discuss with your teacher. कुस्कुटा याला आपण अमरवेल म्हणतो. तो सुद्धा परजीवी आहे. आपण आणि इतर प्राणी देखील एक प्रकारचे पॅरासाइटच आहोत का, असा प्रश्न आहे या ठिकाणी. तर त्याच्याविषयी तुम्ही टीचरशी डिस्कस करू शकता. तर मित्रांनो, आपणही पॅरासाइट आहोत का हे तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही लिहा. आता पहिलीला हे जाणून घ्यायचं आहे की बघा, पहिली वॉन्ट टू नो वेदर मस्किटो, बेडबग, लाईस अँड लिचेस दॅट सक अवर ब्लड आर अल्सो पॅरासाइट. म्हणजे हे पहिलीला जाणून घ्यायचं की आपले रक्त शोषणारे जे काही डास आहेत, उवा आहेत, जळू आहेत, तर हे परजीवी आहेत का, असा प्रश्न पडलेला आहे. हॅव यू सीन ऑर हर्ड ऑफ प्लांट दॅट कॅन ईट ॲनिमल. म्हणजे प्राणी खाऊ शकतील अशा वनस्पती तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या आहेत का. देअर आर ए फ्यू प्लांट विच कॅन ट्रॅप इन्सेक्ट अँड डायजेस्ट देम. इज इट नॉट अमेझिंग. म्हणजे काही झाडे आहेत की जी कीटकांना पकडू शकतात आणि पचवू शकतात. हे आश्चर्यचकित नाही का.
Such plant may be green or of some other color. म्हणजे अशी झाडे हिरवी किंवा इतर रंगाची असू शकतात. In figure 1.6, the pitcher-like or jug-like structure is the modified part of leaf. The apex of the leaf form a lid which can open and close the mouth of the pitcher. Inside the pitcher there are hairs which are directed downward. When an insect lands in the pitcher, the lid closes and the trapped insect gets entangled into the hair. The lid closes and the insect is trapped. The insect is digested by the digestive juice secreted in the pitcher and its nutrients are absorbed. Such insect eating plants are called insectivorous plant. तर मित्रांनो, आकृती 1.6 मध्ये वनस्पती दाखवलेली आहे. त्या वनस्पतीच्या पानाच्या टोकाशी एखाद्या पिक्चरसारखा असा भाग असतो. त्या भागाच्या वर एक लीड असते. लीड म्हणजे झाकणासारखी. तर काय होते, पानाच्या शिखरावर एक झाकण तयार होते जे पिक्चरचे तोंड उघडू किंवा बंद करू शकते. पिक्चरच्या आत आहेत केस जे खालच्या दिशेने निर्देश केले जातात. जेव्हा एखादा कीटक या पिक्चरमध्ये येतो तेव्हा झाकण बंद होते आणि यात अडकलेला जो कीटक आहे तो केसामध्ये अडकून जातो. झाकण जे आहे, जी लीड आहे ती बंद होते आणि कीटक अडकतात. मग तो कीटक आतमध्ये अडकल्यानंतर त्या ठिकाणी पिक्चरमध्ये पाचक रसामुळे कीटक जो आहे तो डायजेस्ट होतो, पचतो आणि ते पचलेलं जे पोषक द्रव्य आहे ते पान शोषून घेते. अशी जी वनस्पती आहे त्या वनस्पतीला कीटकभक्षी वनस्पती म्हणजेच आपण इन्सेक्टिव्होरस प्लांट असं म्हणतो. इट इज पॉसिबल दॅट सच प्लांट डू नॉट गेट ऑल द रिक्वायर्ड न्यूट्रियंट फॉर द सॉईल इन विच दे ग्रो. म्हणजेच काय की हे शक्य आहे की अशा झाडांना ते वाढतात त्या मातीतून सर्व आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत. म्हणून ही वनस्पती अशा पद्धतीनं इन्सेक्टचा वापर करून पोषण तत्व मिळवते. या ठिकाणी बुझोला एक प्रश्न पडलेला आहे. बुझो इज कन्फ्यूज इफ द पिक्चर प्लांट इज ग्रीन अँड कॅरीज आउट फोटोसिंथेसिस देन व्हाय डज इट फीड ऑन इन्सेक्ट. म्हणजे की पिक्चर वनस्पती हिरवीगार असेल आणि प्रकाश संश्लेषणही करत असेल तर ती कीटकांना का खाते, असा प्रश्न बुझोला या ठिकाणी पडलेला आहे. तर का खात असेल मित्रांनो हे तुम्ही कमेंटमध्ये पाठवा. त्यानंतर आहे सेप्रोटोस. यू माइट हॅव सीन पॅकेट ऑफ मशरूम सोल्ड इन व्हेजिटेबल मार्केट. यू मे हॅव ऑल्सो सीन fluffy umbrella-like peaches growing in moist soil or on rotting wood during the rainy season. Figure 1.7. Let us find out what type of nutrients they need to survive and from where they get them. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की भाजीपाला बाजारातमध्ये मशरूमचे पाकिट विकायला येतात. तर ते पावसाळ्यात ओलसर मातीत किंवा कुजणाऱ्या लाकडावर उगवलेले छत्रीसारखे ठिपके देखील आपण पाहिलेले असतील. आपल्याला चित्रामध्ये ते दिसत आहे. त्यांना जगण्यासाठी, त्या मशरूमला जगण्यासाठी कोणत्या प्रकारची पोषण द्रव्ये आवश्यक आहेत आणि ते कुठून मिळतात ते शोधूया. या ठिकाणी इथे बुझोला एक प्रश्न पडलेला आहे. बुझो वॉन्ट टू नो हाऊ दीज ऑर्गॅनिझम अक्वायर न्यूट्रियंट्स. They do not have mouth like animals do. They are not like green plant as they lack chlorophyll and cannot make food by photosynthesis. म्हणजे बुझोला हे जाणून घ्यायचं की जीव पोषक तत्व कसे मिळवतात. त्यांना प्राण्याप्रमाणे तोंड नसते. ते हिरव्या वनस्पतीसारखे नसतात कारण त्यांच्याकडे क्लोरोफिलची कमतरता असते आणि ते प्रकाश संश्लेषणाद्वारे
अन्न बनवू शकत नाहीत. मग असे जीव जे आहेत तर ते जीव पोषण तत्त्व कसं मिळवतात हे जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी या ॲक्टिव्हिटी आहे. या ॲक्टिव्हिटीद्वारे आपण ते माहीत करून घेऊ शकतो. ॲक्टिव्हिटी 1.2 आहे, टेक ए पीस ऑफ ब्रेड अँड मॉइस्ट इट विथ वॉटर. म्हणजे एक ब्रेडचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो पाण्याने ओला करायचा आहे. लिव्ह इट इन ए मॉइस्ट वॉर्म प्लेस फॉर 2 to 3 days or until fluffy peaches appear on them. मग तो ओलसर उबदार जागी तो ब्रेडचा तुकडा 2-3 दिवस ठेवून द्यायचा आहे, त्यावर फ्लफी पॅच दिसेपर्यंत. तुम्हाला फिगर 1.8 मध्ये दिसत आहे. व्हॉट इज द कलर ऑफ दीज पीचेस? ऑब्झर्व द पीचेस अंडर द मायक्रोस्कोप और ए मॅग्निफाइंग ग्लास. Write down your observation in the notebook. You will see cotton-like threads spread on the piece of bread. These organisms are called fungi. मग आपल्याला हे चित्रामध्ये दिसत आहे की या पाव जो आहे तो पावचा पॅचचा रंग काय आहे. सूक्ष्मदर्शक किंवा भिंगाखाली असलेल्या पॅचचे निरीक्षण करायचं आहे आणि नोटबुकमध्ये तुमचं निरीक्षण करायचं आहे. तर तुम्हाला ब्रेडच्या तुकड्यावर कापसासारखे धागे पसरलेले दिसतात आणि याच धाग्यांना, याच जीवांना आपण फंगी किंवा बुरशी असं म्हणतो. दे हॅव ए डिफरंट मोड ऑफ न्यूट्रिशन. त्यांच्याकडे पोषणाची पद्धती ही वेगळी आहे फंगीकडे. दे ॲब्झॉर्ब द न्यूट्रियंट्स फ्रॉम द ब्रेड. ते ब्रेडमधील पोषण तत्व शोषून घेतात. This mode of nutrition in which organisms take in nutrients from dead and decaying matter is called saprotrophic nutrition. ही अशी पोषण पद्धती आहे की जीव जो आहे तो जीव मृतातून पोषण तत्व घेतो आणि यालाच आपण सॅप्रोटॉपिक न्यूट्रिशन असं म्हणतो. आणि असं सेप्रोटॉपिक न्यूट्रिशन करणारे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्याला आपण सेप्रोटॉप्स असं म्हणतो आणि याच्यामध्ये फंगी हा सेप्रोटॉप्स आहे. फंगी अल्सो ग्रो ऑन पिकल्स, लेदर, क्लॉथ अँड अदर आर्टिकल दॅट आर लेफ्ट इन हॉट अँड ह्युमिड वेदर फॉर लॉंग टाईम. ड्युरिंग द रेनी सीझन दे स्पॉईल मेनी थिंग. Ask your parent about the manage of fungi in your house. फंगी जे आहे ते लोणचे चामड्यावर ते वाढते. कपडे आणि इतर वस्तू की जे उष्ण आणि दमट हवामानात दीर्घकाळ राहतील अशा पावसाळ्यात ते अनेक वस्तू खराब करतात फंगी. इथे पहिलीला प्रश्न पडलेला आहे की पहिली इज नीड टू नो वेदर हर ब्युटिफुल शोज which she were on special occasion were spoiled by fungi during the rainy season. She want to know how fungi appear suddenly during the rainy season. म्हणजे पहिलीला हे जाणून घ्यायचं आहे की तिनं विशेष प्रसंगी परिधान केलेले सुंदर शूज पावसाळ्यात बुरशीमुळे खराब झाले आहेत आणि ते पावसाळ्यात अचानक बुरशी कशी काय दिसतात हे तिला जाणून घ्यायचं आहे. The fungal spores are generally present in the air. When they land on wet and warm things, they germinate and grow. Now, can you figure out how we can protect our thing from getting spoiled? फंगी जी आहे, फंगी याला आपण बुरशी म्हणतो. ती फंगी हवेत असतात. त्याचे बीजाणू ओल्या आणि उबदार ज्या काही वस्तू आहेत त्याच्यावर पडतात आणि त्या मग अंकुरतात आणि वाढतात. आता आपण आपल्या वस्तू खराब होण्यापासून कसे वाचू शकतो हे आपण शोधू शकतो. सम ऑर्गॅनिझम लाईव्ह टुगेदर अँड शेअर बोथ शेल्टर अँड न्यूट्रियंट्स. धिस रिलेशनशिप इज कॉल्ड सिम्बायोसिस. म्हणजे काही जे सजीव आहेत तर ते सजीव
एकत्र राहतात आणि निवारा आणि पोषक दोन्ही सामायिक करतात. या नात्याला सहजीवन म्हणतात. यालाच आपण सिम्बायोसिस असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, सर्टन फंगी लाईव्ह इनसाइड द रूट्स ऑफ प्लांट. द प्लांट प्रोव्हाइड न्यूट्रिएंट टू द फंगी अँड इन रिटर्न द फंगस प्रोव्हाइड वॉटर अँड सर्टन न्यूट्रिएंट्स. म्हणजे विशिष्ट बुरशी वनस्पतीच्या मुळामध्ये राहते आणि झाडे बुरशीला पोषण तत्व पुरवतात आणि त्या बदल्यात बुरशी पाणी आणि काही पोषण तत्व पुरवते. त्यानंतर इनऑर्गॅनिझम कॉल्ड लायकेन ए क्लोरोफिल कंटेनिंग पार्टनर which is in algae and the fungus live together. The fungus provide shelter, water and mineral to the algae and in return the algae prepare and provide food to the fungus. म्हणजे लायकेन ही शेवाळाबरोबर अल्गीबरोबर राहते. अल्गीमध्ये क्लोरोफिल असते. तर हे लायकेन आणि अल्गी सहजीवन पद्धतीनं जीवन जगतात. तर लायकेन जे आहे ते लायकेन शेल्टर, वॉटर अँड इतर मिनरल्स अल्गीला पुरवते आणि रिटर्नमध्ये अल्गी शेवाळ जे आहे तर ते फूड फंगीला प्रोव्हाइड करते किंवा देते. अशा पद्धतीनं हे सहजीव पद्धतीनं जीवन जगतात. त्यानंतर हाऊ न्यूट्रिएंट्स आर रिप्लेनिश्ड इन द सॉईल. Have you seen farmers spreading manure or fertilizer in the field, or gardeners using them in lawn or in pots? Do you know why this is done? You learn that plants absorb minerals and nutrients from the soil, so their amount in the soil keep on decline. Fertilizer and manure contain nutrients such as nitrogen, potassium, phosphorus, etc. These nutrients need to be added from time to time to enrich the soil. We can grow plants and keep them healthy if we can fulfill the nutrient requirement of plant. म्हणजे मातीमध्ये पोषक घटक कसे भरले जातात तर शेतकरी शेतात खत किंवा खते पसरवताना किंवा बागायतदारांना हिरवळीत किंवा कुंडीत वापरताना पाहिले आहे. हे का केले जाते माहीत आहे का? तुम्ही शिकलात की झाडे मातीतून खनिजे आणि पोषक द्रव्ये शोषून घेतात. त्यामुळे जमिनीतील त्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. खते आणि खतामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी पोषक घटक असतात. माती समृद्ध करण्यासाठी हे पोषक घटक वेळोवेळी जोडणे आवश्यक आहे. जर आपण वनस्पतीची पोषक गरज पूर्ण करू शकलो तर आपण झाडे वाढवू शकतो आणि त्यांना निरोगी ठेवू शकतो. Usually crop plant absorb a lot of nitrogen and the soil become deficient in nitrogen. You learn that though nitrogen gas is available in plenty in the air, plant cannot use it in the manner they can use carbon dioxide. They need nitrogen in a soluble form. The bacterium called ribosome can take atmospheric nitrogen and convert it into a usable form, but ribosome cannot make its own food, so it often live in the roots of germ, peas, moong, beans and other legumes and provide them with nitrogen. In return, the plant provide food and shelter to the bacteria. They thus have a symbiotic relationship. This association is of a great significance for the farmer. They can reduce the use of nitrogen fertilizer where leguminous. म्हणजे सामान्य पिकाचे जे झाडे आहेत ते भरपूर नायट्रोजन शोषून घेतात आणि जमिनीत नायट्रोजनची कमतरता होते. नायट्रोजन वायू हवेत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या पद्धतीनं ते कार्बन डायऑक्साईड वापरू शकतात त्या पद्धतीनं वनस्पती त्याचा वापर करू शकत नाहीत. त्यांना विद्राव्य स्वरूपात नायट्रोजनची आवश्यकता असते. रायझोबियम नावाचा जीवाणू वातावरणातील नायट्रोजन घेऊ शकतो आणि त्याचे वापरण्यायोग्य स्वरूपात रूपांतर करू शकतो.
पण रायझोबियम स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकत नाही. त्यामुळे ते बहुधा हरभरा, वाटाणे, मूग, सोयाबीन आणि इतर शेंगाच्या मुळामध्ये राहतात आणि त्यांना नायट्रोजन पुरवतात. त्या बदल्यात झाडे जीवाणूंना अन्न आणि निवारा देतात. अशा प्रकारे त्याच्यात एक सहजीवन संबंध आहे. शेतकऱ्यासाठी ही संघटना खूप महत्त्वाची आहे. ते शेंगायुक्त नायट्रोजनयुक्त खताचा वापर कमी करू शकतात. In this chapter, you learn that most of the plants are autotrophs. Only a few plants are parasitic or saprotrophic. They derive nutrition from other organisms or animals are categorized as heterotrophs since they depends on plant and other animal for food. Can we say that the insectivorous plant are partially heterotrophs? म्हणजे या चॅप्टरमध्ये आपण शिकलोत की बहुतेक वनस्पती ॲट्रोट्रॉप्स आहेत. फक्त काही झाडे परजीवी किंवा सेफ्रोटॉपिक आहेत. ते पोषण मिळवतात इतर जीवापासून. सर्व प्राणी हेटेरोट्रॉप म्हणून वर्गीकृत आहेत कारण ते अन्नासाठी वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. कीटकभक्षी वनस्पती आंशिक हेटेरोट्रॉप आहेत असे आपण म्हणू शकतो का? तर हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला डिसलाईक करा, काय प्रॉब्लेम नाही. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला विज्ञानाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नातेवाईक असतील, काही मित्रमंडळी असेल, त्यांनाही काही गरज असेल विज्ञानविषयी माहिती करून घ्यायचं तर अशांना शेअर करा. धन्यवाद.